हॅलो नमस्ते. परत एकदा आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन मोमेंट ऑफ इनर्शियावरचं दुसरं डेरिवेशन घेऊन, ते म्हणजेच पॅरलल ॲक्सिस थेरम. जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय माहीत नसेल तर तुम्ही एकदा मागचा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये मी थोडक्यात समजून दिलेला आहे. सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, चलो मग आता आपण बघणार आहोत पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम बघण्यासाठी एक डायग्राम मी इथं ड्रॉ केली आहे. ती पहिल्यांदा डायग्राम काय ते समजून घेऊया. ओके, एक रँडम एक शेप घेतला आहे बघा. असं कन्सिडर करा की एक रेक्टँग्युलर प्लेट आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कन्सिडर करू शकताय. आणि त्याचा सेंटर स्वतःचा जी हा असा आहे. तो इथे मेन्शन केला आहे बघा, जी दिसतोय का? हा जी म्हणजे ह्या जो काही एरिया आहे त्याचा हा सेंट्रॉइड. आणि त्याचा एरिया आहे ए. किती एरिया आहे? ए. आता ह्या एरियामध्ये मी एकदम एक स्मॉल अशी प्लेट घेतली, एक छोटीशी प्लेट घेतली. ज्या प्लेटचा एरिया मी कन्सिडर केलेला आहे डी ए. किती आहे? डी ए. तुम्हाला दिसेल बघा इथं एक छोटी प्लेट घेतली आहे असो टोटल एरियामधली डी ए. आता याच्या सेंट्रॉइडपासूनचं डिस्टन्स आहे वाय. आता याच्या सेंट्रॉइडला मी नाव दिले जी जी. त्याच्यामधनं जो ॲक्सिस गेला त्याला म्हटले मी जी जी. म्हणजे सेंट्रॉइडमधनं जो पास ॲक्सिस झालेला आहे त्याला म्हटले मी जी जी. आणि त्या एरियाचं त्या जी जीपासूनचं डिस्टन्स किती आहे? वाय. आता मी एक ॲक्सिस रँडम बाहेर घेतला ए बी. आता ह्या ए बी ॲक्सिसच्या अबाउट जर मला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर काय करायचं ते आता आपण बघणार आहोत. तुम्हाला डायग्राम समजले असेल. आता या डायग्राममध्ये या जी जी ॲक्सिस आणि बाहेरचा जो ॲक्सिस आहे, जी जी म्हणजे स्वतःच्या सेंट्रॉइडमधून गेलेला ॲक्सिस आणि ए बी म्हणजे बाहेरचा कुठला तर रँडम ॲक्सिस आहे, यांच्यामधलं मी डिस्टन्स घेतलं आहे एच. ओके, मग याच्यासाठी आता मला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याला म्हणायचं पॅरलल ॲक्सिस थेरम, कारण की जी जी आणि ए बी हे एकमेकाला पॅरलल आहेत म्हणून याला म्हणायचं पॅरलल ॲक्सिस थेरम. आता नक्की आपण काय करणार आहे तर हिअर मी तर मुद्दाम लिहून ठेवतो. वी आर गोइंग टू डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ॲक्सिस. म्हणजे या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे, पण कोणाच्या अबाउट? ए बीच्या ॲक्सिसच्या अबाउट काढणार आहे. ए बी हा त्या प्लेटच्या बाहेर एक रँडम ॲक्सिस आहे, त्याच्या अबाउटचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे. मग मी इथं लिहितो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय? सेकंड मोमेंट ऑफ एरिया. आता एरियाचा सेकंड मोमेंट घ्यायचा. आता एरिया किती आहे इथं? डी ए. तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल बघा, हा स्मॉल एरिया डी ए. आणि त्याचं ए बीपासूनचं डिस्टन्स किती आहे बघा? ए बीपासूनचं डिस्टन्स हे वाय आणि हे एच. म्हणजे काय येणार? वाय प्लस एच. बरोबर. आता हा झाला पहिला मोमेंट. मला पाहिजे सेकंड मोमेंट. सेकंड मोमेंट म्हणजे पुन्हा ह्या डिस्टन्सनं मला काय करायला पाहिजे? अजून एकदा मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे काय येणार? एरिया इंटू डिस्टन्स. डिस्टन्स आहे वाय प्लस एच, ते परत एकदा मल्टिप्लाय करा वाय प्लस एच. म्हणजे काय होणार? वाय प्लस एचचा स्क्वेअर. म्हणजे हा झाला सेकंड मोमेंट ऑफ एरिया. सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय आला? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी. आता डिस्टन्स वाय प्लस एच हे ए बीपासून आहे, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया मला कुठून मिळणार आहे? ए बीपासूनचा मिळणार आहे. ओके, आता हा शोधण्यासाठी आपण इथं सिम्पल एक रूल वापरूया. वाय प्लस एचचा स्क्वेअर म्हणजेच काय? ए प्लस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरूया. काय येणार? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरतो इथं मी. त्यामुळे इंटिग्रेशन डी ए काय येणार बघा? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आपला सोपा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. आता मी काय करतो? ह्या डी एनं आत मल्टिप्लाय करतो आणि आत मल्टिप्लाय करून प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल वेगवेगळे मी इंटिग्रेशन लिहितो. सो इंटिग्रेशन काय येणार बघा? डी ए इंटू वाय स्क्वेअर. पहिलं टर्म मल्टिप्लाय झाली. त्यानंतर इंटिग्रेशन डी ए इंटू 2yh दुसरी टर्म झाली, प्लस इंटिग्रेशन डी ए इंटू एच स्क्वेअर ही तिसरी टर्म झाली. बरोबर. 3 सेपरेट टर्म इंटिग्रेशनच्या मी लिहिल्या. आता तुम्ही व्यवस्थित विचार करून मला सांगा, डी ए इंटू वाय स्क्वेअर. डी ए म्हणजे हा एरिया इंटू ह्या वाय. वाय म्हणजे जी जीपासूनचं डिस्टन्स आहे. बरोबर. म्हणजे एरिया इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे हा काय आला? सेकंड मोमेंट ऑफ एरिया. सेकंड मोमेंट ऑफ एरिया कुठनं आला? हे डिस्टन्स कुठनं आहे? जी जीपासून आहे. त्यामुळे हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जी जी. म्हणजे स्वतःच्या सेंट्रॉइडच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला. परत एकदा समजून घ्या. डी ए
म्हणजे एरिया इंटू वाय म्हणजे फर्स्ट मोमेंट आला एरियाचा, पुन्हा एकदा वायनं मल्टिप्लाय केलं की सेकंड मोमेंट आला या एरियाचा, आणि सेकंड मोमेंट कोणापासून आला जी जीपासून, त्यामुळे हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जी जी प्लस ही मधली टर्म मी थोड्या वेळानंतर लिहितो, आता शेवटची टर्म लिहितो. आता एच म्हणजे जी जी आणि ए बी मधलं डिस्टन्स हे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे हा एच कॉन्स्टंट आहे तसाच ठेवतो. आता इंटिग्रेशन ऑफ एरियाचं इंटिग्रेशन केलं तर काय होणार, डी एचं इंटिग्रेशन काय येणार टोटल एरिया म्हणजे काय आला ए इंटू एच स्क्वेअर. ओके, थर्डची टर्म काय आली ए एच स्क्वेअर. आता थोडं समजून घ्या, मी जी गोष्ट सांगणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. जर समजा मी या एरियाचं डी एचं इंटिग्रेशन केलं, इथं मी बाजूला लिहून ठेवतो आहे, या डी एचं इंटिग्रेशन केलं तर काय येणार ए इंटू 2 एच हा कॉन्स्टंट आहे इंटू काय येणार वाय, पण याचं पण इंटिग्रेशन आहे ना. आता म्हणजे काय, ह्या एरियाचा टोटल मला वाय पाहिजे. आता तुम्ही बघा हा टोटल एरिया आहे आणि त्याचा वाय पाहिजे आहे सेंट्रॉइडपासून. ज्या वेळेला टोटल एरियाचा सेंटरचं सेंट्रॉइडपासून परत डिस्टन्स घ्यायला गेला तर हे डिस्टन्स किती होणार आहे 0. मी परत एकदा रिपीट करतो, ह्या टोटल एरियाच्या सेंट्रॉइडचं जी जीपासूनचं परत डिस्टन्स मोजायला गेला तर जी जी आणि सेंट्रॉइड एकाच ठिकाणी आले, त्यामुळे हा वाय किती होणार 0, त्यामुळे ही टोटल टर्म किती होणार 0. ओके, समजलं. हे जर समजलं तर असं घ्या, नाही समजलं त्याचं डायरेक्ट उत्तर 0 लिहा. ओके, आता म्हणजे काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस काय आला ए एच स्क्वेअर. म्हणजे कुठल्याही बॉडीचा रँडम कुठलाही शेप असू दे, त्याचं जर तुम्ही रँडम ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार असाल, रँडम ॲक्सिस म्हणजे ए बी, तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन सेंट्रॉइडच्या अबाउटचा प्लस ए एच स्क्वेअर. म्हणजे परत एकदा इथं समजून सांगतो, जर तुम्हाला ह्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा असेल तर मी पहिल्यांदा सेंट्रॉइडच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार आणि त्याच्यामध्ये ए इंटू एच स्क्वेअर ॲड करणार. ए म्हणजे त्या रेक्टँगलचा एरिया आणि एच म्हणजे त्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स. मी इथं एक्झाम्पल रेक्टँगल घेतलेला म्हणून मी एक रेक्टँगलचं एरिया म्हटलं, सर्कल असतं तर सर्कलचा एरिया आला असता, ट्रँगल असतं तर ट्रँगलचा एरिया आला असता. म्हणजे सोप्या भाषेत काय, रँडम ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा सेंट्रॉइडच्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये काय करायचं ए एच स्क्वेअर ॲड करायचा. ए म्हणजे एरिया, एच म्हणजे दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स, आणि याच फॉर्म्युल्याला आपण म्हणतो पॅरलल ॲक्सिस थेरम. एकदम सोपं डेरिव्हेशन आहे. हे पण डेरिव्हेशन पेपरला 6 मार्कांना विचारलं जाते, त्यामुळे हे एकदा बघून तुम्ही या. जर डेरिव्हेशनमध्ये काही शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाका. काय समजलं नसेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकताय. चलो, मी थांबतोय. बाय बाय.